ज्ञानेश्वर माऊली सद्गुरु काकाजी माऊली. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. नमस्कार. आज आपण बघणार आहोत अक्षय तृतीया आणि परशुराम जन्मकथा. अक्षय म्हणजे जिचा कधी नाश होत नाही अशी तृतीया. परशुरामाचा जन्म अक्षय तृतीयेला झाला. आई रेणुका आणि पिता जमदग्नी. नावाप्रमाणे अतिशय तापट, शीघ्रकोपी. यांच्या राज्यातील राजा सहस्त्रार्जुन यांनी ब्राह्मणाचा अतिशय छळ केला. त्यामुळे त्याच्या राज्यातील ब्राह्मणांनी पलायन करून अरण्यात गेले. जमदग्नी तापट असून सुद्धा त्यांनी तो छळ सहन केला आणि नर्मदा तटाकी आश्रम स्थापन केला आणि तिथे राहू लागले. परशुरामाच्या जन्माच्या वेळेस त्यांनी पत्नीला अतिशय त्रास दिला, इतका की परशुरामाचा जन्म कुतिथीला होऊ नये म्हणून त्यांनी तिला उलट टांगून ठेवले. शेवटी तृतीयेला परशुरामाचा जन्म झाला. जमदग्नी स्वभावाप्रमाणे अतिशय कोपी असल्यामुळे काही कारणास्तव ते रेणुकेवर अतिशय कोपले. इतके कोपले की त्यांनी मुलांना आज्ञा केली की हिचं मस्तक धडापासून वेगळं करा. वडील असला म्हणून काय झालं, आईचं मस्तक धडाच वेगळं करायचं. मोठ्या मुलांनी नकार दिला आणि तो जमदग्नीच्या कोपाला बळी पडला. नंतर त्यांनी परशुरामाला आज्ञा केली. आज्ञा मिळताच क्षणाचाही विचार न करता परशुरामाने आपल्या परशुनी आई रेणुकेचं मस्तक धडावेगळं केलं. पण परशुराम मातृदोही नव्हते. आज्ञेचं पालन केल्यामुळे पिता जमदग्नी प्रसन्न झाले आणि त्यांनी परशुरामाला वर मागण्यास सांगितले. परशुरामाने आईला पुन्हा जिवंत करण्याचा वर मागितला आणि रेणुका जिवंत झाली. अशी ही आई रेणुका आजही विदर्भातील माहूर क्षेत्री आपल्या मुखोट्यानिशी भक्तांना आशीर्वाद देत आहे. या कथेचा आता आपण व्यास आशय बघू. योगी मनोहरांनी पंचतत्वाचा अनुभव घेतला होता. त्यांना ज्ञानेश्वर माऊलीच्या कृपेने निर्विकल्प समाधी अवस्था प्राप्त झाली. मिळवलेलं ज्ञान त्यांनी समाजाला मुक्त हस्ताने वाटलं. योगी मनोहरांना पाचही तत्वाचा संपूर्ण अनुभव असल्यामुळे ते परशुराम जन्मकथेतील पंचतत्वाचा विज्ञानासहित आशय सांगू शकले. पंचमहाभूत आहेत: पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, असे पाच तत्व. परशुराम जन्माची कथा म्हणजे हा पंचतत्वाचा प्रवास आहे. कसा करायचा हे सांगते. जमदग्नी म्हणजे जमत अग्नी. नावाप्रमाणेच अग्नी म्हणजे तेजस तत्व. जमदग्नी तेजस तत्वाचे उपासक होते. रेणुका, रेणूने बनलेली ती रेणुका म्हणजे पृथ्वी. अणुरेणू, सारा सृष्टी अणुरेणू इलेक्ट्रॉन्स प्रोटॉन्सनी बनलेली आहे. हे त्यातलं विज्ञान आहे. पृथ्वी तत्वाच्या साधकाने आपतत्वाची साधना करून तेजस तत्वात कसं जायचं याचा सांगत योगिक आशय इतिहास म्हणजे परशुराम जन्मकथा. परशुचा आकार कसा असतो? चंद्राकृती.
आप तत्वाच्या साधकाला साधनेत चंद्रदर्शन होते. हे चंद्र म्हणजेच परशुरामाचं परशु आहे. आप तत्वाची साधना करून पृथ्वी तत्वाच्या साधकाने तेजस तत्वात जाणे. म्हणून परशुरामाने परशुनी म्हणजे आप तत्वाने पृथ्वी तत्वाच्या साधकाचा अंत केला, म्हणजे मस्तक शिरच्छेद केलं आणि पुन्हा एक वर मागून तेजस तत्वात जीवदान दिलं. ते मुखोट्यानिशी आजही माहुरला आहे. अग्निशिखा तेजस तत्व म्हणजे काय? अग्निशिखासारखं वर्ण आहे माहूरच्या देवीचं. रेणुका माता आजही भक्तांना आशीर्वाद देते. तसं आहे पृथ्वी तत्वातून पार करणे, ती अवस्था ओलांडली म्हणजे तिथे त्या अवस्थेला मारणे आणि पुढे जाणे. आप तत्वाची साधना करून पृथ्वी तत्वाच्या साधकाने आप तत्वातून तेजस तत्वात समाविष्ट होईल. म्हणजे परशुरामाने पृथ्वी तत्वात आईचं मस्तक धडावेगळं करून तेजस तत्वाच्या वराने त्याला आईला पुन्हा तेजस तत्वात जीवनदान दिलं. अशी ही परशुराम जन्माची कथा आहे. जमदग्नींनी परशुरामाला सांगितलं होतं की सहस्त्रार्जुनाने ब्राह्मणावर कसा अत्याचार केला, त्याचा सूड घेण्याकरता परशुरामाने सहस्त्रार्जुनाचा अंत केला. एवढंच नाही तर संपूर्ण जगातील क्षत्रियांचा नाश केला. एकच वेळा नाही तर 21 वेळा केला. जर परशुरामाने 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली असती तर आज जे क्षत्रिय आहेत ते कुठून आले? यात आध्यात्मिक आशय आहे. तो व्यासबुद्धीने आपण बघण्याचा प्रयत्न करू. भगवंत सांगतात क्षत्रिय म्हणजे कोण? इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमित्य भिधीयते. म्हणजे हे क्षेत्र जे आहे आपले शरीर हे क्षत्रिय आहे. यात अनेक वृत्ती आहेत. साधना करताना अनेक अशा वृत्त्या आपल्या आतमध्ये उफाळतात, ते आपल्याला साधनेच्या समोर जाऊ देत नाही, अडथळे आणतात. तर ब्रह्म जाणणाऱ्या ब्राह्मणांनी या क्षत्रिय वृत्तीचा, साधनेच्या आड येणाऱ्या वृत्तीचा नाश केलाच पाहिजे. 21 दास का सांगितलं? 5, 10, 15 नाही, 21च आकडा घेतला आणि तो 21च पाहिजे. दशेंद्रिय, पंचतन्मात्रा, पंचमहाभूत आणि या सर्वांवर अधिराज्य करणारं 21वं मन. या सर्वातून वाईट वृत्ती जे साधनेत आड येतात त्यांना ब्रह्म जाणणाऱ्या ब्राह्मणांनी त्यांचा नाश केलाच पाहिजे. हे आहे खरं त्यातलं ज्ञान विज्ञान. आपण अज्ञानामुळे व्यर्थ वाद करतो, जाती जातीमध्ये भांडणं लावतो, ब्राह्मण ब्राह्मणेतरवाद, आर्य अनार्यवाद, शूद्र ब्राह्मणवाद, या सगळ्या आपल्या पिंडात आहे, आपण आपल्यामध्ये आहे. काकाजी सांगतात धर्म एकच आहे, प्रेम आणि परोपकार हाच एक मात्र मानव धर्म आहे. बाकी सर्व झगड्या लावण्याच्या संस्था आहेत, काही कामाचं नाही. नर से नारायण होण्याची प्रक्रिया हा मानवाचा उद्देश आहे. आणि तू ज्या मार्गाने जातो आणि जो मार्ग त्याला जो धर्म शिकवतो तो धर्म माणुसकी धर्म, प्रेम आणि परोपकार. शेवटी परशुराम हा त्रेतायुगातील सुरुवातीचं आणि त्रेतायुगाच्या शेवटी राम जन्म झाला. आणि रामाचा जेव्हा जन्म झाला, परशुराम रामात विलीन झाले.
म्हणून अध्यात्म क्षेत्रात घाई कामाची नसते. एकेका साधनेतून, एकेका अवस्थेतून, एकेका तत्वातून जाण्याकरता युगाचाही वेळ लागू शकतो किंवा क्षणातही सद्गुरु कृपेने, भगवंत कृपेने नराचा नारायण होऊ शकतो. अशी ही परशुराम जन्माची कथा आहे. सद्गुरु